Hello, good afternoon. I think the voice is audible. Yes, sir. Yes, Okay, and sir. slides Yes, are visible. sir. Slides are also visible. Yes, sir. Okay, Yes, sir. Yes, sir. okay, we wait for 1 minute and then we'll start. Okay. Now note down the procedure. Pen pencil सर्वांकडे असेल अपेक्षित आहे. Okay. Now note down this particular thing. Resolution of force along x and y axis. कॅल्क्युलेटर आपल्याकडे असतील असं अपेक्षित आहे काही लोकांकडे. अदरवाईज आय हॅव गिवन यू सेकंड ऑप्शन. प्ले स्टोअरमध्ये जाऊन सायंटिफिक कॅल्क्युलेटर तात्पुरतं मी तुम्हाला सांगितलं की 2-4 दिवस वापरू शकतो आपण. Okay, are you noting resolution of the force along x and y axis? Axis when it is a single word AXIS हे स्पेलिंग असतं आणि ज्यावेळी प्लुरल असेल त्यावेळी स्पेलिंग असेल AXES. I must tell you why I have spoken these things initially to begin the lecture. आणि सकाळी मी पाहिले की अटेंडन्स was around तर हे बोलायची वेळ आली बाळांनो. कारण सकाळच्या लेक्चरला अटेंडन्स 60-61 स्टुडंट्स होते, बरोबर आहे का? नंतर सडनली ते 40-45-47 पर्यंत ड्रॉप झाला. आता परत थोडासा वाढलेला दिसतोय. तर मी तुम्हाला सांगितलं की अडचणी असतील किंवा कंटाळा, इव्हन दो मी तुम्हाला ऑनलाईन सांगतो की काम करावं असं कुणालाच वाटत नसतं, बरोबर आहे का? पण ह्या टेंडन्सीच्या अगेन्स्ट जो काम करतो तो यशस्वी होतो. ठीक आहे, डू रिमेंबर दिस थिंग. हॅव यू नोटेड दिस? Yes, sir. Yes, sir. Okay, shall we Yes, continue? sir. Yes, sir. Yes, sir. हे सर्व समजलेलं आहे. कधी पॉझिटिव्ह असतो कधी कॉम्पोनंट. ओके, ज्याला आपण फ्लो चार्ट म्हणतो किंवा एक मेथडॉलॉजी असते प्रॉब्लेम सोडवायची, ते काल एक्सप्लेन केलेलं आहे. हे पण नोट करा. प्रत्येक वेळी या स्लाइडला रिव्हर्सिंग सांगणं शक्य नाही. ओके, हे नोट करा. एवढं 2 स्लाइड जर आपल्याकडे असतील तर आपण न्यूमेरिकल सुरू करू शकतो.
So I'll just repeat what you are writing. We are going to solve the numericals on resolution of forces. फोर्स किंवा एखादा वेक्टर रिझॉल्व्ह करणं त्याचे कंपोनंट मिळवणं याच्यासाठी आपण न्यूमरिकल सुरू करतोय आज. याच्यामध्ये गिव्हन डेटा असेल, एक वेक्टर म्हणजे फोर्स आपल्याला दिलेला असेल, त्याचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दिलेले असेल. तर फोर्सची डायरेक्शन द्यायसाठी आपल्याला काय दिलेलं असेल, त्याचा अँगल दिलेला असेल रेफरन्स बरोबर. तो रेफरन्स एक्स ॲक्सिस असेल और वाय ॲक्सिस. तर फोर्सचं मॅग्निट्यूड आणि डिरेक्शन किंवा अँगल दिलेला असेल, हा असेल गिव्हन डेटा. मिळवायचं काय आहे, फोर्सचा हॉरिझॉन्टल कंपोनंट along x axis, vertical component along y axis. These things we have to obtain. So when theta is given with the horizontal component is f cos theta. ज्याला आपण fx असं नोटेशन देतो. Component along x axis, component along vertical axis f sin theta. आणि कालच आपण ठरवलं की अँगल कसा जरी दिला असेल तर थीटा हा आपल्या दृष्टीने कोण असणार आहे, अँगल विथ द हॉरिझॉन्टल. त्यामुळे आपण ज्या ज्यावेळी साइन थीटा कॉस थीटा कॅल्क्युलेट करणार आहोत, त्याची व्हॅल्यू घेणार आहोत, तर काही थीटा हा अँगल कोणाबरोबरचा असेल, प्लीज रिपीट, सांगू शकता. साइन थीटा आणि कॉस थीटाचं कॅल्क्युलेशन ज्यावेळी तुम्ही करणार आहेत त्यावेळी थीटा हा कोणाबरोबरचा अँगल असेल, एक्स ॲक्सिसचा बरोबर असेल का वाय ॲक्सिसच्या? एक्स ॲक्सिस ओनली. एक्स ॲक्सिस बरोबरचाच अँगल आपण कॅल्क्युलेशन पर्पजसाठी घ्यायचा असेल. गिव्हन अँगल हा कुठल्याही फॉर्मॅटमध्ये असेल. ठीक आहे, एक एक एक्झाम्पल घेतलं तुमच्या लक्षात येईल. हॅव यू नोटेड दिस थिंग्स? Yes, sir. ओके. राईट ऑन द फर्स्ट न्यूमरिकल. एकाला आपण पाहिलेलं आहे, एकदा रिपीट करू द्या पुन्हा एकदा, म्हणजे आपल्याला पुढं ऍक्च्युअली सोडवताना फायदा होईल. चालेल? Shall I repeat Yes, in sir. 1 minute? Yes, sir. Yes, Okay. sir. How the statement will be given to us? Determine the components of the force P equal to 40 kilonewton. फोर्सचा मॅग्निट्यूड दिलेला आहे, बरोबर आहे, along x and y axis. त्याचे कंपोनंट्स पाहिजेत along x axis y axis, बरोबर आहे. गिव्हन डेटा आहे. तर बघा, मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स P 40 किलोन्यूटन. ठीक आहे. अँगल दिलेला आहे, अँगल कसा आहे, 30 डिग्रीज विथ द हॉरिझॉन्टल. तर पहिली गोष्ट आपण काय चेक करणार आहे की वेदर द गिव्हन अँगल इज ॲज पर आवर एक्सपेक्टेशन. आपल्याला अँगल पाहिजे हॉरिझॉन्टल किंवा एक्स ॲक्सिस बरोबरचा अँगल पाहिजे. ठीक आहे. तर तो आपल्या फॉर्मॅटमध्ये अँगल आहे, त्यामुळे थीटा इक्वल टू 30 डिग्रीज डायरेक्टली आपण म्हणू शकतो. नेक्स्ट वी वॉन्ट डायरेक्शन ऑफ द फोर्स. तर डायरेक्शन कशी दिली आहे, टुवर्ड्स पॉईंट ओ, ओरिजिनकडं किंवा गिव्हन पॉईंटकडे तो ऍक्ट होतोय. दिस मच इन्फॉर्मेशन वी आर गिव्हन. फोर्स रिझॉल्व करायचा आहे, सिंपल फॉर्म्युला आहे. हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल पी कॉस थिटा, व्हर्टिकल कंपोनंट असेल पी साइन थिटा, वेअर थिटा इज 30 डिग्री आणि पीचं मॅग्निट्यूड किती आहे, 40 किलोन्यूटन. काय जास्त सांगायची गरज आहे याच्यापेक्षा? No, sir. बघा, सो दिस इज गिवन फोर्स ओ एस, मॅग्निट्यूड 40 न्यूटन. ठीक आहे. बघा, नेहमी फ्रंट जर कोणी नवीन जॉईन झालं असेल तर यूज द डेफिनेशन ऑफ कॉस थिटा वेअर थिटा इज 30 डिग्रीज. जिथं माऊसचं पॉईंट आहे तिथं बघा, कॉस 30 ओ पी म्हणजे ॲडजस्टंट साईड डिवायडेड बाय ओ एस हायपोटेनस, हे यूज केलं आपण. ठीक आहे. याच्यामध्ये अननोन आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट ओ पी. ही लाईन हा अननोन कंपोनंट आहे, ज्याला आपण पी एक्स म्हणजे काय, कंपोनंट ऑफ फोर्स अलॉंग एक्स ॲक्सिस. तर पी एक्सची व्हॅल्यू या फॉर्म्युल्यात काय मिळेल, पी इंटू कॉस थिटा. तर पी किती दिलं आहे, 40 किलो न्यूटन, बरोबर आहे. कॉस थिटा सबस्टिट्यूट करा, कॉस ऑफ 30. ठीक आहे. डिग्रीजमध्ये आपण मोड घेतो कॅल्क्युलेशनचा. ठीक आहे. कॉस 30 डिग्रीज, त्यामुळे व्हॅल्यू ती येते पी इंटू कॉस ऑफ 30, 40 इंटू कॉस 30 डिग्रीज. हे जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, कॅल्क्युलेट होती, उत्तर आहे 34.64. ठीक आहे. कॅल्क्युलेटर आपण फर्स्ट टाइम यूज करतोय. कोणता कॅल्क्युलेटर तुम्ही यूज करता सध्या,
कॅल्क्युलेटर घेतलेला आहे आपल्याकडं का कसं आहे सांगा बरं. का सायंटिफिक कॅल्क्युलेटर टेलरचं मी एकदा सांगितलं होतं 2-3 दिवसासाठी, कुठला यूज करताय सांगू शकताय? सर डाउनलोड केलेलं. ओके ठीक प्ले आहे. स्टोर वरनं डाउनलोड. हां ठीक आहे, प्ले स्टोअरमध्ये डाउनलोड केलेलं आहे आपल्याकडं. तर सॅम्पल कॅल्क्युलेशन मी तुम्हाला करत दाखवतोय. आपल्याला कोणती व्हॅल्यू मिळवायची सांगा. 40 into cos 30. हा पी कॉस थिटा हे कॅल्क्युलेट करायचं आपल्याला, बरोबर आहे. पी म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ गिवन फोर्स जे आहे 40 इंटू कॉस 30. ठीक आहे. तर सायंटिफिक कॅल्क्युलेटर तुम्ही मोबाईल मधला जर वापरत असाल, ओपन केलं सर्वांनी. Yes sir. येस सर. ओके, टॉप राईट कॉर्नर पहा, तिथे काय दिसतंय, DEG असं लिहिलेलं दिसतंय. स्क्रीन जी आहे कॅल्क्युलेटरची, पांढरी स्क्रीन दिसते की सर्वांना, त्याच्या वरती उजव्या बाजूला काय लिहिलंय, DEG. DEG. याचा अर्थ काय, तर डिग्री, रॅडियन आणि ग्रॅडियन, बरोबर आहे. हे 3 अँग्युलर मेजरमेंट युनिट्स आहेत, बरोबर आहे का. थोडस जरा आयसोलेशन मध्ये बसता का बाळांनो, घरी काहीतरी काम चालू आहे, पण आपलं पण काम महत्वाचं आहे, बरोबर ना. थोडं काळजी घ्या प्लीज. डिग्री मोड मध्ये आहे, म्हणजे जे काय कॅल्क्युलेशन आपण अँगल घेणार आहोत, ठीक आहे. समजा मी 30 लिहिलं, याचा अर्थ काय असेल, तो 30 डिग्रीज असेल कॉस कॅल्क्युलेट करताना. ठीक आहे. जर तुम्हाला चेंज करायचं असेल, ठीक आहे, तर शिफ्टच्या शेजारी RAD असे बटन दिसतंय, ते दाबून बघा बरं. प्रेस केलं शिफ्टच्या शेजारचं बटन, काय दिसतंय, अरे रिप्लाय, आर यू देअर. Radian and degree. ओके ओके ओके. तर आता परत काय करा, रॅडियन मोड वरचा चेंज झालेला दिसेल. स्क्रीनच्या पांढरी जी स्क्रीन आहे कॅल्क्युलेटर, त्याच्या वरच्या बाजूला आता RAD असं लिहिलेलं दिसेल. आता काय त्याचा अर्थ काय, तर तो रॅडियन मोड मध्ये गेलाय. अँग्युलर मेजरमेंट आता तो कशात घेणार आहे, रॅडियन मध्ये. तर आपल्याला आता 30 डिग्रीज हा अँगल रॅडियन मध्ये नाही, तो डिग्री मोड मध्ये. त्यामुळे पुन्हा एकदा काय करा, शिफ्टच्या शेजारी आता DEG हे बटन आलं असेल, आलंय का. थोडस रिप्लाय करत बाळांनो. Yes sir. हा शिफ्टच्या शेजारी डिग्रीचं बटन आलंय, तर पुन्हा एकदा DEG दाबा आणि स्क्रीनच्या शेजारी कॅल्क्युलेटरच्या स्क्रीनच्या वरच्या बाजूला डिग्री आले का कन्फर्म करा. DEG आलंय, Yes sir. आले. ओके. तर पहिली गोष्ट, कॅल्क्युलेशन करताना आपला कॅल्क्युलेटर जो आहे तो डिग्री मोड मध्ये आहे का कन्फर्म करा. म्हणजे अँग्युलर मेजरमेंट हे डिग्रीज मध्ये असले पाहिजे. पॉईंट नंबर 1 नोटेड, अंडरस्टूड. शॅल आय कंटिन्यू. येस सर. Yes sir. ओके. आता व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे 40 cos 30. तर 40 हे काय, एक नंबर आहे, तो 40 टाईप करा. 40 नंतर मल्टिप्लिकेशनचं साइन दाबा. स्क्रीनवरती काय दिसतंय, 40 क्रॉस असं काहीतरी दिसतंय. क्रॉस म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन. लक्षात येतंय का. 40 आणि मल्टिप्लिकेशन हे बटन दाबली. येस सर. ओके. इनटू, आता काय पाहिजे तुम्हाला, कॉस पाहिजे. तर जे बटनांची लाईन आहे त्यापैकी पहिले वरची पहिली लाईन सोडा शिफ्टची, त्याच्यानंतर सेकंड लाईन मध्ये डावीकडून तिसरं बटन कॉसचं दिसतंय सर्वांना. येस सर. Yes sir. कॉस दाबा. आता स्क्रीनवरती पहा काय दिसतंय, तर कॉस हे बटन दाबल्यानंतर ब्रॅकेट ओपन झालंय. येस ऑर नो. येस. Yes sir. हा, तर त्या ब्रॅकेट मध्ये आपल्याला त्या अँगलची व्हॅल्यू द्यायची आहे. कॉस कोणत्या अँगलचं पाहिजे आपल्याला, 30चं पाहिजे. तर आता 30 टाईप करा नंबर्स मध्ये, 30. आणि आपण सर्वांनी मॅथमॅटिक्स शिकलंय, ब्रॅकेट क्लोज केल्याशिवाय कुठलं ऑपरेशन होऊ शकतं का, नाही होत. त्यामुळे ब्रॅकेट क्लोजचं बटन दिसतंय, AC ऑल क्लिअर म्हणतात त्याला, रेड कलरचं बटन, त्याच्यावरती ब्रॅकेट क्लोजचं बटन आहे. ब्रॅकेट क्लोज करा. म्हणजे आता स्क्रीनवरती काय दिसतंय, एन्शुअर करा, 40 इंटू कॉस 30 ब्रॅकेट कम्प्लीट. म्हणजे आपण ऑपरेशन त्याला दिलेलं आहे, इक्वल टू साइन दाबा. किती आला आन्सर, 34.64. 6410161514. Have you understood how to use the calculator? Yes sir. येस सर. Okay. आता फक्त फरक काय पडेल, कॅल्क्युलेटर आहे. हॅलो, हा ऍक्च्युअल कॅल्क्युलेटर आहे सर माझ्याकडं. हा सेम मेथड यूज करा. 40 इंटू कॉस
आता त्या कॅल्क्युलेटर मध्ये ब्रॅकेट ओपन क्लोजची गरज नाही. कॉस्ट नंतर डायरेक्ट 30 दाबा 30. 40 into cost 30 equal to हे उत्तर मिळून जाईल तुम्हाला. काय फारसं एवढंच ऑपरेशन आपल्याला थ्रू आउट सेमिस्टर साइन कॉस्ट आणि एवढंच वापरायचं आहे. लक्षात आलं? कारण आपण बरंच टेन्शन घेतलं होतं ना, कॅल्क्युलेटर कुठला घेऊ, काय करू, कसं करू. तर यू मस्ट नो दॅट वी आर इन द फर्स्ट इयर ऑफ इंजिनिअरिंग. बरोबर. मोस्टली आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स आणि ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन मोस्टली म्हणतोय एवढीच ऑपरेशन लागणार आहेत. समजतंय? हायर क्लासला गेल्यानंतर कॅल्क्युलेटरवरचे जास्त फंक्शन तुम्हाला वापरावं लागतील. साइन कॉस्ट टॅन एवढंच वापरायचं आहे सध्या तरी फर्स्ट सेमिस्टरला. लक्षात येते? त्यामुळे फारसं काय अवघड नाही. शॅल आय कंटिन्यू नाउ? Yes, sir. Yes, sir. Okay. Yes, sir. Now I told you read the steps written by you. तर आपण आता कंपोनंट कॅल्क्युलेट केलाय आणि शेवटची स्टेप तर काय सांगितली? अप्लाय द साइन कन्व्हेन्शन. बरोबर आहे. आता 34.64 हे px म्हणजे हॉरिझॉन्टल फोर्स आपल्याला मॅग्निट्यूड मिळालाय. बरोबर आहे. त्याची आपल्याला डिरेक्शन स्पेसिफाय करायची. तर इफ यू सी द फोर्स OS हा कसा आहे? टुवर्ड्स द ओरिजिन लाईन इन द फर्स्ट क्वाड्रंट. त्यामुळे याला जर आपण रिझॉल्व्ह केला तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट असेल ऑफकोर्स अलॉंग एक्स ऍक्सिस तो असणार आहे. पण त्या कंपोनंटची दिशा कुठे असेल? टुवर्ड्स लेफ्ट हँड साइड. आर यू गेटिंग? हे समजतंय सर्वांना? Yes, sir. ओके. Yes, sir. मग दोन पद्धती आहेत. ठीक आहे. तर स्क्रीनवरती जसं आपण लिहिलंय, काय लिहिलंय? 34.64 गिव्हन फोर्स होता किलो न्यूटन मध्ये. त्यामुळं हा फोर्सचा कंपोनंट पण कसा असेल? किलो न्यूटन मध्ये असेल. फोर्स जर किलो न्यूटन मध्ये असेल तर कंपोनंट किलो न्यूटन मध्ये असेल. सिंपल. आणि ब्रॅकेट मध्ये तुम्ही डायरेक्शन लिहू शकता. आता एक्स ऍक्सिसला जर आपण गेलो तर दोन गोष्टी होऊ शकतात, टुवर्ड्स लेफ्ट और टुवर्ड्स राईट. तर ब्रॅकेट मध्ये आपण लेफ्ट हँड साइडचा एरो दाखवला म्हणजे हा कंपोनंट कुठल्या दिशेला जातोय? लेफ्ट हँड साइडला. ही झाली एक मेथड. ठीक आहे. अदरवाइज दुसरी मेथड काय आहे? तर तुम्ही डायरेक्टली लिहू शकता -34.64 किलो न्यूटन असं लिहू शकता. मायनस याचा अर्थ काय? बोला बोला Left प्लीज. side. हा, मायनस याचा अर्थ तो लेफ्ट साइडला आहे. Negative X axis. निगेटिव्ह अलॉंग निगेटिव्ह एक्स ऍक्सिस आहे. ठीक आहे. पण आता तुम्ही जर विचार केला, ठीक आहे, तर -34.64 लिहिलं तरी बरोबरच. ठीक आहे. पण -34.64 लिहिल्यानंतर तुम्हाला अजून ऍडिशनल इन्फॉर्मेशन लागते. समजा तो थोडा वेळ तुम्ही गृहीत धरा की मी -34.64 लिहिलं, तर त्याच्याबरोबर अजून काय वाचावं लागेल? तर हा कंपोनंट अलॉंग एक्स ऍक्सिस आहे का वाय ऍक्सिस आहे हे वाचावं लागेल. बरोबर ना? येस ऑर नो? Yes. Yes, sir. Yes, sir. हा. जर आपण एक दुसरी केस फक्त विचारात घेतोय, समजा मी लिहिलं की -34.64 किलो न्यूटन लिहिलं आणि ब्रॅकेट मध्ये हा एरो लिहिलाच ना डावीकडचा, लेफ्ट हँड साइड एरो आपण दाखवलाच ना. तर -34.64 बघितल्यानंतर अजून काय वाचायला लागेल? तर हा कंपोनंट एक्सचा आहे का वायचा आहे. मग लक्षात येतं px तो एक्स कंपोनंट आहे. मग वाचणारा लक्षात काय येईल? हा एक्स कंपोनंट आहे आणि डावीकडे चाललाय म्हणून निगेटिव्ह लिहिलंय. म्हणजे वाचणारा हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. येस ऑर नो? म्हणून आपण काय करूया? मायनस साइन द्यायचंच नाही, मॅग्निट्यूड फक्त लिहायचं. मॅग्निट्यूड काय लिहिलं? 34.64. ठीक आहे. आणि ब्रॅकेट मध्ये एरो दाखवायचा. तो लेफ्टला असेल, राईटला असेल किंवा वाय ऍक्सिस वर गेलं तर अपवर्ड असेल किंवा डाऊनवर्ड असेल. इज इट क्लिअर? काय बोललो लक्षात आलं? Yes, sir. काय लिहायचं? फक्त फोर्सचं मॅग्निट्यूड लिहायचं. त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह साईन द्यायचं नाही. फक्त 34.64 जे मॅग्निट्यूड मिळालं लिहायचं आणि ब्रॅकेटमध्ये डायरेक्शन जे आहे ते डायरेक्ट एरो दाखवायचं. डावीकडे, उजवीकडे, वर किंवा खाली. हॅव यू अंडरस्टूड? मेथड लक्षात आली आहे? Yes, sir. ओके. ठीक आहे. नाउ व्हर्टिकल कंपोनंट ॲज युजुअल इट विल बी p sin थीटा. करा कॅल्क्युलेट. 40 इंटू साइन ऑफ 30. याच्यासाठी कॅल्क्युलेटरची गरज पडते का? नाही. नाही पडणार, कारण साइन 30 काय? 1/2. हाफ. 1/2. करेक्ट. 40 इंटू 1/2 मॅग्निट्यूड आलं 20. बरोबर आहे का? आणि
कॉम्पोनंट कसा असेल गिव्हन फोर्सचा ओएस ची डायरेक्शन आपल्याला माहिती आहे, त्यामुळे त्याचा वाय कॉम्पोनंट असेल इन डाऊनवर्ड Downward डायरेक्शन. direction. त्यामुळे तो एरो आपण ब्रॅकेटमध्ये दाखवला. इज इट क्लिअर? आर यू कम्फर्टेबल? Yes, sir. ओके. शॅल आय Yes, गिव्ह sir. वन एक्झाम्पल नाव? Yes, sir. ओके. एक थोडासा आता प्रयोग करतो. ठीक आहे. कशासाठी? म्हणजे असं म्हणणं की सरांना येत नाही, आम्हालाच विचारतात सगळं, असं गैरसमज नाही कोणाचा? प्रश्न हे इंटरॅक्शन साठी विचारायचे असतात, बरोबर आहे का? काय काय लोक थोडेसे असं अँग्री यंग मॅन असतात, बरोबर आहे नाही? सरांनी एखादा प्रश्न विचारला, काय सर तुम्हाला माहित नाही का एवढं? हा, असं काय नाही, बट इट इज अ काइंड ऑफ इंटरॅक्शन. लक्षात येते? ओके. नाउ राईट डाऊन वन क्वेश्चन. याच्यावर ना I want to know how much you can interpret. Write down one question and I wish to see how many of you can find the answer without explaining anything. काहीही एक्सप्लेन न करता किती लोक हा सोपा प्रॉब्लेम सोडवू शकतात हे मला जज करायचं आहे. Are you writing the statement? Yes, sir. Okay, write down. Resolve a force of resolve a force of 500 Newton. Resolve a force of 500 Newton, which is acting northeast away from a given point. Resolve a force of 500 Newton acting northeast away from the given point किंवा away from the point. Okay. Now without my explanation, मी एक्सप्लेन करण्यापूर्वी तुम्ही थोडंसं ट्राय करा. याच्यावरून आपल्याला प्रॉब्लेम रिडिंगची मेथड आपल्या लक्षात येईल, वेदर वी आर डुईंग इट राईट ऑर रॉंग. ओके. नंतर मी लगेच एक्सप्लेन करतो. करा बरं ट्राय. Are you trying? Yes, sir. Okay. Yes, sir. ठीक आहे. करा, एक मिनिट ट्राय. एकदम सोपा प्रश्न आहे. सर हा, आन्सर वो एकच येते. ओनली 353.553 येते. ओके. हे उत्तर कशाचं आहे? FX चं. हा. हाँ, FX, sir. ओके. FY तेच येते. तेच येते. बरं. दोन्ही कॉम्पोनंट Sine पॉझिटिव्ह निगेटिव्ह? Positive. Both are positive. बोथ आर पॉझिटिव्ह. Components फर्स्ट are क्वाड्रंट. positive. Okay. Now we'll give some time for others. Hmm, 10 मिनिट आहेत आपल्याकडे. ओके. We are having enough time. हो सर, आलं आन्सर. 353.55. दोन्हीचं उत्तर सेमच आलेलं आहे, बरोबर आहे? Yes, sir. FX and FY. हो सर. येस सर. ठीक आहे. आता वन बाय वन सगळ्यांनी एकदम बोलू नका. हा प्रॉब्लेम इंडिपेंडेंटली ज्यांनी सोडवला, मी एक्सप्लेन न करता, ओके, पुट युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स. पटकन एक्सप्लेन मी काहीच केलं नाही. हा प्रॉब्लेम ज्यांनी सोडवला, हा अटेंडन्स चालू नाही बघा प्रॉब्लेम, नंतर सगळेजण टाकतात. ओके.
साधारण very good. Roll number 1. We actually expect students like you who are open to ask the doubts. Okay. Now try to understand. आता सर्वांनी लक्ष द्या. ठीक आहे. या एका एक्झाम्पल मधनं मला फक्त एकच गोष्ट सांगायची होती की हाऊ रीडिंग ऑफ द प्रॉब्लेम इज इम्पॉर्टंट. ठीक आहे. म्हणजे प्रॉब्लेम जो आपण मगाशी पहिला एक्सप्लेन केला तो सोपा होता आणि तो बघितल्यानंतर आपल्याला जाणवलं. काय जाणवलं? की सोपं आहे. बरोबर आहे. या प्रॉब्लेम मध्ये बदल मी काय केला तर या प्रॉब्लेम मध्ये मी तुम्हाला काय दिलं नव्हतं? अँगल वॉज नॉट गिवन टू Angle यू. given. बरोबर. या प्रॉब्लेम मध्ये अँगल दिला नव्हता. बरोबर. अँगल दिला नव्हता असं म्हणता येईल का? दिला होता. बट हाऊ इट वॉज गिवन? द अँगल वॉज गिवन In first quadrant. डायरेक्शन टाइप. डायरेक्शन. yes, the angle was given indirectly. अँगल कसं दिलं होतं? इनडायरेक्टली. इनडायरेक्टली म्हणजे कसं दिलं होतं? इन टर्म्स ऑफ डायरेक्शन्स. आपल्याकडे 4 प्रिन्सिपल डायरेक्शन कुठल्या कुठल्या? नॉर्थ, ईस्ट, साऊथ, वेस्ट. आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आपण जर 4 डायरेक्शन प्लॉट केला तर व्हर्टिकली अपवर्ड डायरेक्शन कुठले असते? नॉर्थ असते. त्याच्या अपोजिट साऊथ. ओके. राईट हँड साइडला डायरेक्शन असते ईस्ट आणि लेफ्ट हँड साइडला डायरेक्शन असते वेस्ट. ठीक आहे. आता समजा तुम्हाला मी सांगितलं, साधं जनरल एक्झाम्पल देतो. मी असं अजून करतो की आपण क्लासमध्ये आहोत. ठीक आहे. त्यामुळे थोडंसं हसत खेळत बोललं पाहिजे. बरोबर आहे. समजा तुम्ही एखाद्याला विचारलं की बाबा एखादी गोष्ट मला आणायची त्याची किंमत काय असेल? तो समजा म्हटलं की असेल 10-20 रुपये. बरोबर. आता ज्यावेळी तो 10 आणि 20 म्हणतो त्यावेळी आपण मनातल्या मनात किंमत किती अज्युम करतो? 15 अज्युम करतो. येस ऑर नो? म्हणजे ऍव्हरेज आपण साधारणपणे नॅचरली आपण घेत राहतो. बरोबर आहे. मग आता दिलेली डायरेक्शन कशी हो? फोर्स इज ऍक्टिंग North east. Away नॉर्थ from. ईस्ट. म्हणजे तो नॉर्थ पासून किती अँगल वरती आहे? सांगितलं नाही. 45. बरोबर आहे. तो ईस्ट पासून किती अँगल वरती आहे? सांगितलं नाही. पण आपल्याला असं सांगितलं तो नॉर्थ मध्ये आहे. म्हणजे नॅचरली आपण काय घेणार? नॉर्थ ईस्ट ही डायरेक्शन जी आहे आपण काय घेतो तर ती नॉर्थ पासून पण 45 डिग्री वरती आहे आणि ईस्ट पासून पण 45 डिग्रीज वरती आहे. इज इट क्लिअर? एनी डाऊट टिल नाउ? तर आपण एवढी गोष्ट जर लक्षात घेतली असेल तर बघा गिवन फोर्स कसा आहे? हा समजा वाय ऍक्सिस. ठीक आहे. and suppose this is x axis. Given force कसा दिला हो? मॅग्निट्यूड किती? 500 न्यूटन ना. मॅग्निट्यूड इज 500 न्यूटन. ठीक आहे. आणि हा अँगल आपली आपण नॉर्थ ईस्ट असल्यामुळे आपण किती घेतलाय? नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये 45 degree. 45 degrees we have taken. So what is the problem? F is equal to 500 Newton, which is inclined at 45 degrees to the horizontal. हा प्रॉब्लेम आता आपल्या नेहमीच्या पॅटर्न मध्ये आलेला आहे. मग आपण काय करणार? एक राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर करणार. बरोबर आहे का? This will be component fx. And this will be component fy. Formula for fx सांगा बरं पुन्हा एकदा. f into Fx is equal to f cos theta. fx is equal to f cos theta when theta is angle with the horizontal. म्हणजे काय? f म्हणजे किती? 500 magnitude of the force. काही लोकांना वाटेल सरांचं अक्षर एवढं खराब आहे का? माऊसने मी लिहितोय बरं का. Just joking. 500 into cos Cos of 45. 45 degrees.
ठीक आहे. एफ वायचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे काय, एफ F sin theta. साइन Sin theta. थीटा म्हणजे साइन ऑफ 45 डिग्रीज. ठीक आहे. वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ साइन 45 अँड कॉस 45 दे आर इक्वल. त्यामुळे एफ एक्स आणि एफ वाय ह्या दोघांच्या व्हॅल्यूज इक्वल येते. नाउ व्हॉट अबाउट द साइन कन्व्हेन्शन. तर एफ वाय हा आहे अपवर्ड डायरेक्शन Upward direction. आणि एफ एक्स आहे टुवर्ड्स राईट हँड Towards साइड. right. दोघांचा मॅग्नेट ठरलं 353.55. ओके. या एक्झाम्पल मधून मला एकच गोष्ट सांगायची होती. ठीक आहे. इट मे बी सब्जेक्ट ऑफ अप्लाइड मेकॅनिक्स. ओके. इट मे बी एनी अदर सब्जेक्ट. इट मे बी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आफ्टर युअर डिग्री. ओके. और इट मे बी युअर एव्हरीडे लाईफ. ठीक आहे. प्रत्येक वेळी प्रश्न जे असतात क्लिअर कट डिफाईन नसतात. बरोबर आहे. त्यामुळे ॲनालिसिस पार्ट हा असं इन्क्लूड करतो की काही प्रश्न इनडायरेक्टली दिले असतील तर पहिले ते प्रश्न डायरेक्ट क्वेश्चनमध्ये कन्वर्ट करायचे. देन ओनली वी कॅन फाइंड द सोल्युशन. आय होप यू हॅव अंडरस्टूड व्हॉट आय वॉन्ट टू से. Yes, sir. ओके. त्यामुळे प्रत्येक वेळी प्रश्न जे आहेत ते स्ट्रेट फॉरवर्ड येतील असं गृहीत धरायचं नाही. खूप सोपं एक्झाम्पल होतं पण त्यातनं आपलं मला वाटतं की एक चांगला मेसेज मिळालेला असेल. तर इथून पुढे आपण प्रश्न सुद्धा थोडेसे इनडायरेक्ट असतील तर डायरेक्ट फॉर्ममध्ये आणायला शिकलं पाहिजे. इज इट क्लिअर? काय बोललो लक्षात आलं सर्वांच्या? Yes, sir. Okay, now write down similar question. Write down quickly. Resolve a force of resolve a force of 800 Newton. 800 Newton acting northwest towards the point. एकच मिनिट राहिलेला आहे. ठीक आहे. लेक्चर ज्यावेळेस संपेल त्यावेळी आपण रिजॉइन केलं तर चालेल नाही 10 मिनिटासाठी. हॅलो. ठीक आहे. सर्वांनी रिजॉइन करूया बरं का. 1 मिनिटात मीटिंग संपणार आहे आपली. येस सर. काहीतरी 1-2 मिनिटाचा ब्रेक घेऊ शकता. 2 मिनिटांना रिजॉइन केलं तर चालेल. कारण आपल्याला असे 3-4 तर एक्झाम्पल सोडवलं पाहिजे ना. प्रत्येक वेळेला छोटे 2 एक्झाम्पल सोडवलं सिलेबस कधी संपायचा. बरोबर ना. So once the meeting ends, we will take a break of maybe 2 minutes and we will rejoin. हे 2 मिनिट तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी दिलेले आहेत. ओके.